नमस्कार. आजच्याला राशनच्या तांदळाचं मस्त असं मी उकडीतलं मोदक बनवणार आहे. हे मी म्हणजे राशनचं तांदूळ घेतलेलं आहे, जुनच येतं. चालली आता माझी तयारी. ह्याला धुवून मी घेणार आहे, रात्रभर वाळत घालणार आहे. किंवा इळाचं जरी धुतलं तरी फॅन खाली वाळवलं तरी जमतं या. आणि जेवढं रात्रीचं धुवीन आणि रात्रभर ते वाळण ते उलट लय भारी. उन्हात नाही वाळवलं तरी जमतं या. शक्यतो उन्हात वाळवावंच नाही. हे तांदूळ आपल्याला जे मोदक बनवायला आपण पीठ बनवणार आहे ते. गणपती बाप्पाला मोदकच आवडतात ना. हा, मोदक आवडीचं आहे त्याच्या. मोदक लाडू मोदक तांदूळ स्वच्छ धुवून घेतलं आणि उद्या बनायला मोदक बनायचे तांदळाच्या उकडीचं. आणि ते बी आता रात्रीचं धुवून रात्रभर सुकाय ठेवणार आहे. फॅन खाली बी नाही, असं कॉटनच्या कापडावर हातरून मस्त पांगून ठेवणार आहे. किंवा इळाचं धुतलं फॅन खाली सुकावलं तरी जमतात, पण उन्हात नाही तापवायचं जास्त. चांगलं 2-3 पाण्याने धुवून घेते मी. गणपतीचं सण म्हणलं तर कोकणात मोठ्या प्रमाणात करतात. हा, मग आपल्या इकडे बी असतं की पुण्यात याच्यात. आता म्हणजे जे चाकरमान आहेत मुंबई पुण्याला, ते आता गावी जातात तिकडं. आणि गणपतीचा सण अगदी मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतात. तसं महाराष्ट्रामध्ये आपल्या 8 अष्टमी नाही इथं. पुणे जिल्ह्यात 5, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 1, रायगड जिल्ह्यामध्ये 2, असं एकूण मिळून 8 इथं गणपती. आता चांगलं चकाचक धुवून घेतलं 2-3 पाण्याने, परत पाणी वतून चोळलं जरा. आता चाण काढून घेते पाणी नितळायला. बाना मला पण लय मोदक आवडते तर खायला. म्हणून तर बनवायचं नाही आता. मग जरी आपण घरी आपल्या गणपती नाही बसत, यंदा तर आपलं काम चालू आहेत घराची, अजून काम काय झालं नाही. पुढच्याला बघू. आलो गावाला मेंढर शेरड घेऊन तर नक्की गणपती बसवू. आपली पोरं सोरं मोठी होत्यात, त्यांना बी समजतंय जरा. ते आताच म्हणतात आपल्या घरी गणपती बसवा, पण त्याचे व्यवस्थित तिथली तिथं पाळणं. परत एकदा बसवायला जर सुरुवात केली तर निदान 5 वर्ष तरी बसवला पाहिजे, किंवा कायमचा बसवला तरी चालतं या. पण मग अजून पोरं बिरं बारीक, त्याला लय पाळायला झालं. पूर्वीच्या काळी आपले आता आपण पाळायचं म्हणलं तरी लोक बाहेर गावी गेले की पाऊस नाही पडला तर गावी येत नव्हती. हा, त्यामुळं मग गणपती बसवायचा काय त्यांना लक्षातच नाही आलं. बाकी सगळे बसवतात, गावाला राहतात ते. हा, पण आपण फिरतो, आपण स्थलांतर करतो नाही का, ह्या गावातून त्या गावात. नाही कधी पाऊस पडला तर आपण बाहेर गावी लांब लांब राहतो. गणपतीचा सण आला कधी गेला कधी हे माहित पण नाही असतं. एक टायमाला नाही म्हणलं आता यंदा नाही. आता यंदाच आपल्या घराचं अजून काम नाही झालं, पूजा नाही झाली, त्याला बसवाय बी जागा पाहिजे व्यवस्थित. पुढं वाडा आला तर नक्कीच बसवू. आणि पोरांना बी लय आवड आहे गणपती बसवायची. मला कालच म्हणत होती की आय आपल्याला गणपती बाप्पाला परसाद बनवायचा, ते मोदक बनव. हेच परसाद त्याचं काय मग. हा, मग तेच की आता त्यांच्या शाळेमध्ये. हा, आणि ती मास्तर सांगते वाटतं बनवून घेऊन या मोदक ना. हा, मग आपलं 4-4, 5-5 दिलं तरी जमतंय. आता हे साधं कॉटनचं फडकं घेतलंय मी आणि ह्याच्यावर वाळाय घालणार आहे. खाली हातारली गोदडी, कारण पाणी पण मुरलं पाहिजे. आणि कॉटनचं कपडा असल्यावर ते पाणी वसवून घेतं, सुकवतं. मग एकसारखं पांगून घेणार आहे, म्हणजे मग रात्रभर मस्त असं सुकन. आणि उद्या संध्याकाळच बनवणार आहे, म्हणजे उकडीतलं मोदक. इराचे दुसरे काम असतात त्याच्यामुळं काय वेळच भेटत नाही. त्यामुळं संध्याकाळचं आपलं
बनवणार आहे. आता हे वाळाय घातलंय त्याच्यावरनं मी शेल टाकून घेणार आहे. रात्री मी राशनचं तांदूळ चांगलं 2-3 पाण्याने धुवून घरामध्ये रात्रभर सुकत ठेवलं होतं आणि चांगलं सुकलं तर आता ते गिरणीमध्ये दळून घेणार आहे आणि मस्त असं उकडीतलं मोदक बनवणार आहे. आता संध्याकाळच बनवणार आहे. दळलंच नव्हतं, सकाळी गोळा करून एका भांड्यामध्ये ठेवलं मी ताटलीमध्ये, म्हणलं संध्याकाळी दळायचं. तर आता दळून घेणार आहे गिरणीमध्ये. हे राशनचं जरी तांदूळ असलं तरी मस्त असं पांढरं सुबरा तांदूळ येतं आणि ह्याचं बी मोदक अगदी पांढरं शिपत होत्यात आणि खायला बी अगदी चवदार लागतात. चवीला मस्त असतात मोदक ह्याचं बनवलं तर होत्यात. तर आता माझी चालली तयारी उकडीतलं मस्त असं मोदक बनवायचे. पीठ मी दळून घेतलंय तांदळाचं आणि 2 नारळ आहेत, तर त्याच्या आता शेंड्या काढून ते नारळ फोडून घेणार आहे. सगळं पाणी गावलं. पोरं खेळायला गेले तर त्यामुळे बाणाला हे जरा सुख आता. ती काय म्हणले ते हा मोदक जर कलरचं केलं ना हा. तरच आम्ही खाणार आहे, नाही तर परत बनवून घेणार. मग दुसरं कलर टाकूनच केलं पाहिजे म्हणले ते. पीठ कवा दळून घेतलं तांदळाचं? लवकरच दळलं. पोरं याच्या आधी पार 4 वाजता दळलं. होय, काय हो दळलं? गिरणी जात्यावर दळलं असतं, पण ते जात्याला गाडायला लागते ते फुटा तेच बारीक निघायला बेटा. आईचं चाललंय जरा इकडं काहीतरी बघायचं. काय चाललंय बघायचं? बघायचं चाललं एक अर्धा हेडी व्हायला लावून द्यायचा आणि मग आई बघते आपली. बरं वाटतं ना जरा थोडा संध्याकाळचं करमून जातं ना. मग काय ह्यो गणपतीचा सण म्हणजे आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा करतात मग काय. गणपती उत्सव. गणपती बसवायची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली आणि ते कोकणातले होते, रत्नागिरी जिल्ह्यामधलं. आजही कोकणामध्ये अगदी घरोघरी गणपती बसवतात आणि ह्यो सण मोठ्या दिमागात साजरा करतात. लोकमान्य टिळक हे विचारवंत होतं आणि त्यांनी लोक एकत्र यावं, समाज एकत्र यावं म्हणून ह्यो गणपती उत्सव त्यांनी चालू केला. बाणाने बराचसा वाला खोबरा खिसून घेतला. गोळाला सुरुवात केली आता. बाणाय काळ्या कुट्टा अंधारामध्ये जेवण करणारी बाणाय आता लाईटीमध्ये जेवण करते. लाईटी म्हणजे टकाटक येते. सगळं दिवस सारखे नसतात नाही का बाणाय? नाही ना. हा ना. काय. काय दिवस हाल पण असतं, काय दिवस ख्याल पण असतं. असं. प्रत्येक गोष्टी लागते, सामोरं जावं लागतं. आता खरं तर आम्ही कोकणातनं गावाकडे येताना पाणी, पाऊस, चिखोल, चक्रीवादळ, थंडी लय हाल झालं. ह्या गोष्टीतनं सगळे आम्ही म्हणजे प्रवास करीत करीत इथपर्यंत पोहोचलो या. एक दिवस त्या उरुळीला वाडा आला तर तिथे तर कसला हाल झालं मग. हा ना, तिशी लयच पाऊस होता. हा तुला सुद्धा पेटत नव्हती, भात करून खाला नसता. माणसा या जीवनामध्ये लय संघर्ष असतो
आणि खरं तर म्हणजे माणसाने संघर्षाचं जीवन जगल्याच्या नंतरच कळतं कसं आपण राहायचं, कसं खायचं, कसं बोलायचं माणसासंग. मग काय, आता कढई चांगली गरम झाली त्यात खसखस टाकून घेते. 2 चमचा खसखस घेतली. जाळ चांगला लागलाय त्यामुळं लगेच भाजणार आहे ती. चांगली तडतडली. आता त्याच्यात नारळाची चव टाकून घेते. मस्त असं खोबऱ्याची चव मी परतून घेतली चांगली. आता गूळ टाकून घेते. गूळ म्हणजे 2 वाट्या खोबऱ्याची चव आहे आणि 1.5 वाटी गूळ आहे. आता गायचं दूध काढलं तर आता म्हणत आहे दुधावर तावा मारती या, दूध पिती या. रात्री मुक घेत होता ते. हा हो ना. हे दादू त्याला इतरच होता बाई तुला बाळ किती होणार आहेत. असं विचारत होता ना. हा. आता थोडस त्याचा वलावा असं आटून देणार आहे पाणी मी सुकून. जास्त बी गट नाही करणार, नाही तर मग गोळा होईल त्याचा गोळामुळं. असं लवलवीतच ठेवणार आहे सारण. आता त्याच्यात बदामाचं बारीक भुगा करून घेतलाय ते टाकून घेते. काजूचं आहे तुकडं ते टाकते. ते पण मी आधी लवकरच जायचं ते मेंढरा का असताना बनवून ठेवलं होतं बारीक करून. हे काळं मनुक आहेत ते टाकलं. आणि आता ही येलदोड्याची पावडर आहे. सारण आता तयार झालंय. खाली उतरून घेणार आहे मी. खाली उतरून लगेच एका भांड्यात काढून घेणार आहे. आता चुलीवर हांडी ठेवून घेतली. आता पाणी ओतून घेते. 1 ग्लास पाणी आणि 1 ग्लास दूध ओतणार आहे. दुधाची आणि पाण्याची उकड काढून घेणार आहे. एक चिमूटभर मीठ टाकून घेतलं त्याच्यात मी. 1 चमचा मी तूप टाकलं त्याच्यात. दुधाला चांगली उकळी आली. आता त्यात पीठ टाकून घेते तांदळाचं. आता भांड जाड असल्यामुळं मी खाली उतरून घेणार आहे आणि मग चांगलं मिक्स करून घेणार आहे. मिक्स तर झालंय पण जाड भांड्यामुळे जास्त उकड बसन. मग सगळ्या डिकऱ्या फोडून घेतल्या. आता त्याच्यावर 10 मिनिटं मी झाकण ठेवून घेणार आहे असंच. मस्त उकळलंय पीठ. आता परातीत काढून घेणार आहे मी.
तिकडं आता बिराजीचं दादाचं पण चाललंय JCB जरा मंदिराच्या कडेला मुरुम टाकायचा आणि काय झाडासाठी खड्ड पण खादायचं चाललंय. त्यामुळं JCBचा आवाज येतोय आपल्याला इथं मंदिरापाशी. दादा आणि बिराजी आता ते काम पूर्ण करून येतील, कारण लवकरच बोलायला होतं पण ते JCB वाला त्यांचं उरकल्या आलं तिकडून, त्यामुळे उशीर झाला ना. आता पीठ असं गलासाच्या बुडाने मी मस्त असं त्याचा योग जीव करून घेणार आहे. चांगलं 5 मिनिटं मी पीठ चुळून घेतलं, आता चांगलं मळून. आता एक कलर आहे पिवळा, ह्याला पोरं म्हणतात ऑरेंज. आता आपल्याला नाही येत म्हणायला, पण ती म्हणत होती मागाशी मी इथे घेतला तवा. लयच भारी चिंडू बनवलं रे बाना. हा बनवलं, पण ते आता व्यवस्थित झाकून ठेवायला लागतं, नाही तर खार पाचतं मग. हा ना. हा त्याच्या पॅक झाकण टाकायला लागेल. काय केलं JCB बिराजी? काय केलं? ते देवळाचे फाउंडेशनची माती भरली त्या पुढच्या, आणि ते खड्डा घ्यायचं झाडाला घेतलं. हा 21 झाड लावायचे. होय, पहिले पिपळाचं झाड आहे. आता 21 लावायचं, मग त्यातून नारळ आणि आय वायच कटाळले ती आहे जरा झोपली. खुरपून हात दुखतोय, हा खुरापतानी वाट लागते. बिराई जर हात तोळतोय आयचा. टायले किती टाकले? 7 टायल्या लागले. 7. थोडस आता तुपू लावून घेते त्या भांड्याला. म्हणजे चिकटायचं नाही खाली. तुला तुझं झाल्यावर ये बनवू लागाय मला द्या. तुला काय बनवायचं आहे? बारकोसा बनवा तू. मी ना पण आता दीपा पण हजेरी लावते वाटतं. लावणार ना मग. शिकली पाहिजे दीपा पण. हा शिमा कशी मस्त बाकी पोळ्या करत होती पंचमीच्या. लय भारी. कुत्र्याला काय झालंय बुकायला? चांगले पाताळ बनवून घेणारे असे मध्यम. आता चिमटून घेणारे कळ्या पाडून. मी ना ये की बनवाय मग कधी येते? भूक लागली. दीपाची मस्त चालली हो दीपाची ना. हा आता सारण भरून घेते. कळ्या अशा आधी एका साईडला घेणार आहे, जरा आखेरचा कली एका बाजूला घालावते. आता अशा पद्धतीने सगळं मोदक मी तयार करून घेणार आहे. वाकडा का होतंय ते भांड सगळं नाही व्हायचं.
दीपा जमतोय का रे? हा शिकायचं चाललंय. ट्रेनिंग चालली ना हा दीपाची. हम्म. चालक शिकत आहे हा. मस्त बाकी आईचं दादा जेवण चाललंय. इकडं आता चाललंय दीपाचं मीनाचं आणि बाणाचं मोदक बनवून घ्यायचं. मीना इकडं बघ की, इकडं बघ, मिळाली शिकाय आता. इकडं तर बघ, जमते आहे का? ती काय झाली जमायला. आता जेजीचं चाललंय दुसरं काम. पहिला छान बनवलाय मीनाने. आता जीजी पण आले तिकडून हजेरी लावायला. सोला जवळ जरा काम ह्या टायमाला गाय गुराचं असतं, त्यामुळं मग उशीर झाला यायला. बराच टाइम जातो ना बाणायात. जातोय नाही तर काय, म्हणून तर हे सकाळचं बनवाय नाही ना घेतलं. म्हणलं संध्याकाळचं आपलं निवांत बनवायचं पोरांना द्यायचं. पोरं जेवून घेतं एकदा आता हे मोदक खायचं आणि झोपायचं. बराच घाला तर त्याला एका भांड्यात काय शिजणार नाहीत ना, ते उकाडणार आता नाही. काय सोलानी, काय दीपानी, काय बाणायनी, काय मीनानी हा हे मोदक बनवलं. आता एका भांड्यात नाही बसायचं म्हणून त्याला आधान ठेवून घ्यायचं आणि जेवढं झालं तेवढं उकडाय घालायचं. पोरींचं त्या बारक्या भांड्यात उकाडणार आहे. आणि बाकीचं हे असं उकाडणार आहे. जेवढं झाल्यात ते जागा कमीच होते वाटत. पाण्याला चांगलं आदान आले. आता उकडायला ठेवून घेते. आता मोदक बरंच उशीर शिजवून घेतलं. अगदी मस्त शिजलं या. खाली उतरून घेणार आहे. पोरं बी टपून बसल्यात आहे बरीशी. काय झोपली सरळ पराव माग. अगदी बाणानी हे तांदळाच्या पिठाचं उकडीचं मोदक बनवले. तर आता मस्त शिजले आता. खायचे ते मोदक हे. बसते ते पांढरा पाहिजे तुला. काय पोरं झोपली आता त्याला सकाळ द्यायला लागल. हा काय काय आहे तर गडी जाग. हाय तर किती पोरं येतं जागे बघून इकडं. 2-4 आहेत. हा 5 येत. एक झोपलं वाटतं. दीपा झोपली. दीपा मोदक केलं. आणि मीना पण झोपली होती, आता उठली वाटतं. हा आता सगळ्या मोदक वर तूप टाकून घेते. तुपाची दार हा काळ्याला काळा म्हणायचं आणि पांढरा म्हणायचं. आयत्या धरा हो दादी. हा दिला की ठीक आहे. मोठा दे दादा मोठा दिलं तू. खाऊ का मग? हा खावा. बरोबर देते की लाल. बरं दे. दादू दर तुला कसला रे दादू? मला लाल कलरचा. कसला तुला रे बाळा? कसला पण का दादी धरा की तुम्हाला अजून एक
आम्हाला तुम्हाला जरा लाल. ह्याच चुलीवरच तांदळाच्या पिठाचं मोदक मस्त बाकी झाले ते अगदी. कसं काय पोरांना मोदक लागतील? सागर कसं काय लावा मस्तच लागला सागरला. अजून अगदी देते मनीला देता तू तर म्हणे मी घे म्हणे. दे तिला, ठेव खाली हळूच. नीट ठेव केला का भांड्यात ठेवायचा दादा. त्याचं भांड कुठे? ती दे बाळा वाटी, त्या वाटीत ठेव. मस्तच अंजिरावानी तोडा येतोय हो. हा ना. अंजिरा कधी आता बा नाही आणि सुला पण मोदकाचा आस्वाद किती आहे दोघे जणी. हात धुवा पोरांना, नाव गुळ नका, पाणी प्या. बरं झालीत ना सुला मोदक? चांगलं झालं. मामाला नात्यांना म्हणलं खातो, म्हणलं सकाळ खातो आम्ही आता. आता आई दादा पण जेवून झोपली, दीपा पण झोपली होती, परत डोळं उठले आणि खाला. आता परत म्हणले असते सकाळ मला नाही दिला. मोदक खाल्लं तेव्हाच पोर गेली झोपायला.